तब्बल 310 ग्रॅम सोने व 250 ग्रॅम चांदी चोरट्या आता पोलिसांच्या ताब्यात। एकूण 36,83,000 रुपयांचे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। सप्टेंबर रोजी रात्री नाईट पेट्रोलिंग करत असताना आपलं डिटेक्शन ब्रँचच्या स्टाफला 2 इसम म्हणजे संशयास्पद अवस्थेत फिरत असताना दिसलेले आहे। ते दोन्ही माणसाला ताब्यात घेतलं आणि ते पोलीस स्टेशनला आणलं। त्यांचे पूर्व इतिहास पाहिल्यावर त्यांच्या विरुद्ध आधीचे गुन्हा देखील दाखल आहे असे समजलेलं आहे। म्हणून आपला जे डाऊट आहे अजून जास्त झाला आणि त्यांना विचारपूस केल्यावर म्हणजे या भागात रामानंद पोलीस स्टेशन हद्दीमधलं 2 घरफोडी आणि 1 चोरी केलेलं असं त्यांनी कबुली दिलेलं आहे। आणखीन 2 साथीदार आहे म्हणून ते असेही त्यांनी कबुली दिले होते। मग ते 4 आरोपी आहे। 4 आरोपींचं नाव होतं रवी प्रकाश चव्हाण, दुसरा आहे शेख शकील शेख, तिसरा आहे जुनेद उर्फ मुस्किम शाह आणि चौथा आहे गुरुदयाल सिंग ठाक। असं 4 आरोपी सर्व राहणारे जळगाव ह्या लोकांना ताब्यात घेतलं। मग त्यांनी 3 गुन्ह्याचं कबुली दिलेलं आहे आणि 3 गुन्हे उघडकीस आणला आणि 3 गुन्ह्यामधलं एकूण 310 ग्राम सोन्याचं लगड आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे आणि 250 ग्राम चांदीचं लगड, एक 2 व्हीलर असं आम्ही जप्त केलं। सर्व मिळून 34,49,000 रुपये किमतीचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे। ही सर्व आरोपींविरुद्ध आधीचेही म्हणजे प्रॉपर्टी ऑफेन्सेस दाखल आहे, चोरी घरफोडीसारखे गुन्हे दाखल आहेत। आधी त्यांना अटक झाल्या होत्या, ते जेलमधून रिसेंटली ते बाहेर पडलेले आहे।